या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी, पोलीस उपनिरीक्षकासह हवालदार एसीबीच्या जाळ्यात। काजू उत्पादकांना मोठा दिलासा, सबसिडीसाठी भाजप नेत्यांची दिल्लीला धडक। आणि वर्षभराच्या आत शिक्षकांचे प्रश्न सोडवणार, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंचा शब्द। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आता पाहूयात सविस्तर बातम्या। संकटांवर मात करण्यासाठी, जीवनात समृद्धी आणण्यासाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला साथ देतील शुभरत्ने। आर्थिक, प्रापंचिक, राजकीय आणि शारीरिक भरभराटीसाठी आजच आपल्या राशीचं शुभरत्न परिधान करा। 5 पिढ्यांपासून विश्वासाची परंपरा। शुभरत्न केंद्र AH मोतीवाला, नेहरू चौक, महाराष्ट्र बँकेसमोर, निपाणी। मोबाईल 09448 14 24 21। शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे कोकण दौऱ्यावर आलेत। यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला भेट दिली। जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी आणि उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी त्यांचं स्वागत केलं। बँकेचे संचालक प्रकाश बोडस, विद्याप्रसाद बांदेकर, व्हिक्टर टॉन्टस, नीता राणे, प्रज्ञा ढवण आदी संचालक उपस्थित होते। यावेळी म्हात्रे यांनी जिल्हा बँकेचं कौतुक केलं, तर वर्षभराच्या आत शिक्षकांचे प्रश्न सोडवणार असा शब्द कोकण 7 लाईव्हशी बोलताना दिलाय। पाहूया। आज आमदार झाल्यानंतर दुसऱ्यांदा मी या ठिकाणी आलो आहे। ज्यावेळेला माझ्या निवडणुकीचा रिझल्ट 2 तारखेला लागला, त्यानंतर लगेच 4 तारखेला मी या ठिकाणी ज्यांनी मला मदत केली आहे त्या सर्वांना एक धावती भेट दिली होती। आणि त्यानंतर लगेच अधिवेशन लागलं। अधिवेशन संपल्यानंतर शिक्षकांच्या अनेक प्रश्नांना मी वाचा फोडलेली आहे आणि अनेक शिक्षकांची प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत, ती सुटावीत आणि ज्यांनी मला मदत केली आहे त्या कार्यकर्त्यांची एक भेट घ्यावी या उद्देशाने आज मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलो आहे। आताच जवळजवळ 150-200 शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये शिक्षण अधिकाऱ्यांकडे जी काही जुनी कामं पेंडिंग आहेत, मग कोणाची वैयक्तिक बिलं असतील, वेतनाच्या संदर्भात असतील, वैयक्तिक मान्यता असतील, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील, संस्थांचे काही प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न 1 to 1 समोरासमोर घेऊन सर्व त्यांचा स्टाफ, दोन्ही अधिकारी, शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्यात समवेत चर्चा करून 10 दिवसाच्या आतमध्ये सर्वच्या सर्व प्रश्न सोडवण्याची त्यांनी मला शाश्वती दिली, आश्वासन दिलं आहे आणि त्याचा पाठपुरावा मी सातत्याने करत राहीन। याच दरम्यान आपली ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची बँक आहे, आदरणीय अध्यक्ष साहेब या ठिकाणी आहेत, सगळी संचालक मंडळ आहे। याही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बँकेला भेट देण्याचा योग अचानक मला आलेला आहे। एक सुसज्ज चांगली बँक, जिथे चांगल्या प्रकारचं वातावरण आहे, चांगलं टर्नओव्हर आहे, चांगलं कार्य या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांसाठी ही बँक देते, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्या बँकेला भेट देण्याचा योग मला या ठिकाणी आला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे, मुख्याध्यापकांचे, शिक्षकांचे आणि संस्थांचे जे काही प्रश्न असतील ते वर्षभराच्या आतमध्ये मला पूर्णपणे सोडवायचे आहेत। या जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय नामदार दीपकभाई केसरकर हे शिक्षण मंत्री आहेत। अनेक अडचणी आहेत ते त्यांच्यापर्यंतही पोहोचून सोडवण्याचा माझा पूर्ण प्रयत्न आहे। पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांचीही रात्री माझी चर्चा झाली, तेही शिक्षकांची, शाळांचे प्रश्न काय असतील तर त्यांच्यापर्यंतही त्यांनी मला डिस्कस करायला सांगितलेलं आहे आणि ते सुटतील। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सातत्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या चांगल्या कार्यासाठी प्रयत्न करत असतात। विविध योजना कशा विद्यार्थ्यांसाठी येतील, शिक्षकांसाठी येतील, हे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण पाहिलं आहे। आणि हा जो विभाग आहे हा डोंगरी आहे, सागरी आहे, या विभागातली पटसंख्या विद्यार्थ्यांची कमी होत चालली दिवसेंदिवस। त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करणं याकरता शिक्षण मंत्र्यांशी आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि निश्चितपणे हे प्रश्न सर्वजण या ठिकाणी नितेजी राणे आमचे आमदार आहेत, नारायणजी राणे साहेब केंद्रीय मंत्री आहेत, हे सर्वांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही निश्चितपणे
या विभागातील सर्व शिक्षकांना न्याय देण्याचं काम मी करणार आहोत. तिन्ही प्रश्न आता अनुदानाचा जो प्रश्न होता अनेक दिवसापासून प्रलंबित होता, हा ऐतिहासिक निर्णय माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी घेतला आहे. त्याबद्दल मी शासनाचं अभिनंदन केलं आहे आणि त्याकरता मी स्वतः आंदोलन केलं. 250पेक्षा जास्त आंदोलनात मी सहभागी होतो आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले की रात्री 1:30 वाजता मी त्यांच्याकडे गेलो आणि आदरणीय शिक्षण मंत्र्यांना फोन केला आणि ते त्यांनी ऑफ द वे जाऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय नसताना पण आंदोलन मंजूर केलं. ते आता शिक्षकांच्या खात्यावर येते, तो विषय सुटला आहे. पेन्शनचा विषय सुद्धा माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा चालू आहे, निश्चितपणे तो सुटेल. आणि अनेक काही प्रश्न आहेत, खास करून मी पटसंख्येचा विषय जो बोलला आहे, शिक्षण मंत्र्यांशी माझी चर्चा झाली आहे. RTEच्या निकषामध्ये पटसंख्येचे निकष दिले आहेत, तर तो एक कायदा होता, त्या निकषामध्ये काय बदल करता येईल का? नवीन शैक्षणिक धोरण आता येत आहे, त्या धोरणाने नवीन काय करता येईल का विद्यार्थ्यांसाठी, हाही प्रयत्न त्या ठिकाणी राहील. आणि शासन खूप चांगलं काम करतं. एवढा शिक्षकांसाठीच्या म्हणजे शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ, अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये वाढ, तासिका शिक्षकांच्या मानधनामध्ये वाढ, सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, अशा अनेक योजना शासनाने दिल्या आहेत. आणि जे जे प्रश्न येतील ते निश्चित त्या ठिकाणी एक आमदार म्हणून, या विभागाचा आमदार म्हणून पुढाकार घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि या विभागाची गुणवत्ता नेहमीच पुढे आहे. कोकण नेहमीच महाराष्ट्रामध्ये गुणवत्तेच्या बाबतीत पुढे राहिलेलं आहे. या ठिकाणचं विभागीय कार्यालय जे उपसंचालक कार्यालय ते पण या विभागात व्हावं याकरताही माझा प्रयत्न असेल. अन्य कार्यालय जी अन्य ठिकाणी असतील ती रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी व्हावीत याकरताही माझा प्रयत्न असेल. आत्तापर्यंत तर संस्थांनी माझ्याकडे काही अशा केसेस दिलेले नाहीत, पण मी त्यांच्या सगळ्यांच्या भेटी घेणार आहे. मी रावणे साहेबांना सांगितलं की आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या संस्थाचालकांची पण एक मिटिंग घेऊ. शिक्षकांच्या होतील, शिक्षकेतर कर्मचारी होतील, संस्थेचे काही प्रश्न आहेत ते पण माझ्यापर्यंत आलेच. कोणकोणते आहेत त्या मी बघेन आणि त्यानुसार त्याच्यामध्ये सोल्युशन काढा म्हणून जिथे लागेल, मग जिल्हा परिषद असेल, उपसंचालक कार्यालय असेल, संचालक कार्यालय असेल किंवा मंत्रालय असेल, तिथे मी आमदार म्हणून या सगळ्या गोष्टी सोडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. देगवे येथील शोषखड्ड्यात एक गवा अपघातानं पडला. याची कल्पना आल्यानंतर रहिवासी सडवेलकर यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला. सावंतवाडी वन विभागाची रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाचं निरीक्षण केलं. तो गवा टाकीमधून बाहेर येण्यासाठी धडपड करत होता. गव्याला कोणत्याही प्रकारची मोठी जखम व इजा नव्हती. 15 फूट खोलीची टाकी असल्यानं गवा सहजासहजी वर येऊ शकत नव्हता. शेवटी गव्याची सुटका करण्यासाठी त्या टाकीची एक बाजू JCBच्या सहाय्यानं खोदून गव्याला मार्ग मोकळा करून देण्यात वन विभागाची रेस्क्यू टीम यशस्वी ठरली. गव्याची नैसर्गिक अधिवासात त्यांनी सुखरूप सुटका केली. वन विभागाचे रेस्क्यू ऑपरेशन वनसंरक्षक S. नवकिशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, अनिल मेस्त्री, संतोष देसाई, संतोष मोरे, आत्माराम सावंत, रामदास जंगले या वन विभागाच्या रेस्क्यू टीमनं पार पडलं. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. Guys, either you are happy, unhappy, successful, unsuccessful, satisfied, unsatisfied. There is a reason whatever you are being today. If you want to find a reason of your unhappy life, you should align with nature. You can see heavenly atmosphere here in Devgat. You can experience here and bring out a reason of your happy life. Yewa कोकण आपलंच असा.
सिंधुदुर्गचे सुपुत्र सुप्रसिद्ध जादूगार वैभव कुमार यांना पुणे इथं झालेल्या राष्ट्रीय जादू परिषदेच्या 7व्या भारतीय जादू संमेलनामध्ये जादू विशारद आणि जादूभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामुळे सिंधुदुर्गाचं नाव उज्ज्वल केलंय। वैभव कुमार यांनी अनेक वर्ष महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, बेळगाव, कारवार इथं अनेक ठिकाणी जादूचे प्रयोग केले। त्यांच्या कार्याची दखल घेत पुणे इथं झालेल्या राष्ट्रीय जादू परिषदेच्या 7व्या भारतीय जादू संमेलनामध्ये जादू विशारद जादूभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेऊन 2 स्टार हॉटेल ते गोव्यातील ताज सारख्या 5 स्टार हॉटेलमध्ये अल्प काळासाठी नोकरी केली, परंतु त्यांचं नोकरीत मन रमेना। कलेच्या माध्यमातून देश-विदेशातील लोकांनी ओळखलं पाहिजे, यासाठी कोणत्या तरी विशेष कलेत प्रावीण्य मिळवलं पाहिजे असा त्यांनी ध्यास घेतला। लहान असताना त्यांच्या वडिलांनी अनेक जगप्रसिद्ध जादूगार रघुवीर, सुहानी, आनंद, पीसी सरकार, भैरव यांचे जादूचे प्रयोग दाखवले। त्यामुळे लहान असतानाच जादूगर व्हायचे अशी महत्त्वाकांक्षा त्यांनी त्यांचे वडील रामदास पारकर यांच्याकडे व्यक्त केली। त्यांच्या वडिलांचा सिंधू कलाकार मंच असून त्या माध्यमातून त्यांनी अनेक कलाकार घडवले। अनेक कलाकार व्यावसायिक बनून आपला चरितार्थ चालवतात। परदेशात जाऊन यातील पुढील शिक्षण घ्यायचं असून परदेशात देखील जादूचे कार्यक्रम करून सिंधुदुर्गचं नाव उज्ज्वल करायचंय। जादूगार वैभव कुमार यांना घडवण्यासाठी जादूचे जागतिक प्रशिक्षक सतीश देशमुख यांचं देखील मोलाचं मार्गदर्शन लाभलंय। जादूगार कस्तुरे आणि विनयराज अवधूत तसेच ऑल इंडिया मॅजिशियन ग्रुपचं त्यांना सहकार्य लाभलं। अंध, अपंग तसेच वृद्धाश्रम, ज्येष्ठ नागरिक यांच्या संस्थेसाठी विनामूल्य कार्यक्रम करून सामाजिक योगदान दिलं। शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी जादूतून अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञानातून जादू, भोंदू बाबांचे चमत्कार या विषयातून जादू दाखवून समाज जागृतीचं कार्य केलं। अनेक संस्थांनी त्यांना मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले। महाराष्ट्र अपंग मित्र फेलोशिप संस्था, ग्लोबल मालवणी संस्था मुंबई, विद्यार्थी विकास प्रशिक्षण अकॅडमी तर्फे राष्ट्रीय युवा जादूगार पुरस्कार, इंटरनॅशनल ह्युमन राईट्स जस्टिस फेडरेशन संस्थेतर्फे महाराष्ट्र लोकगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेत। तसेच जिव्हाळा सेवाश्रम ट्रस्ट, भीमगर्जना बौद्ध मंडळ अशा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातील अनेक संस्थांनी त्यांना आजवर सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित केलाय। या पुरस्कारानं त्यांच्या कारकिर्दीत मानाचा तुरा रोवला गेलाय। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल। संकटांवर मात करण्यासाठी, जीवनात समृद्धी आणण्यासाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला साथ देतील शुभरत्ने। आर्थिक, प्रापंचिक, राजकीय आणि शारीरिक भरभराटीसाठी आजच आपल्या राशीचं शुभरत्न परिधान करा। 5 पिढ्यांपासून विश्वासाची परंपरा, शुभरत्न केंद्र, AH मोतीवाला, नेहरू चौक, महाराष्ट्र बँकेसमोर, निपाणी। मोबाईल 09448 14 24 21। नमस्कार, आत्ताची एक मोठी बातमी आहे की वैभववाडी तालुक्यात खळबळ उडून देणारी बातमी आहे। ACB पथकाने कारवाई केलेली आहे। वैभववाडी पोलीस स्थानकात ही कारवाई केलेली आहे। वैभववाडी पोलीस स्थानकातील एक अधिकारी आणि कर्मचारी ACBच्या जाळ्यात अडकलेले आहेत। एका मारहाणीच्या केस संदर्भात आर्थिक व्यवहार करताना ही कारवाई केली असल्याचे समजते। ACBचा पथक हे सकाळी वैभववाडी दाखल झालं होतं आणि वैभववाडी पोलीस स्थानकातील या कर्मचाऱ्यांवरती ही कारवाई केली असल्याचे समजते। आपण पाहू शकता की माझ्या पाठीमागे जे पोलीस स्टेशन आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये ही कारवाईची प्रोसेस आहे ती आता चालू आहे। सकाळी 11, 11:30च्या दरम्यान सिंधुदुर्ग ACBचं पथक हे वैभववाडी पोलीस स्थानकात दाखल झालं होतं। 2 दिवसापूर्वी कुसूर येथे एक मारहाणीचा प्रकार घडला होता आणि त्या मारहाणी प्रकरणातील जे फिर्यादी आणि तक्रारदार यांच्यातील जो काही वाद होता तो वाद मिटवण्यासंदर्भात या अधिकारी आणि कर्मचाऱ्याने लाच घेतली असल्याचे सूत्रांकडून समजले होते आणि त्या संदर्भातच ही कारवाई केलेली असल्याचे कळते। आता ACBचं जे पथक आहे ते पथक वैभववाडी पोलीस स्थानकात दाखल आहे आणि जी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। अजून काही वेळ हा गुन्हा दाखल करण्याच्या प्रोसेसला लागणार आहे। त्या संदर्भात येथील जे अधिकारी सापडले आहेत आणि त्याचसोबत जे कर्मचारी आहेत
त्यांची सखोल चौकशी ही त्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. एकंदरीत वैभववाडीच्या ज्या सरकारी यंत्रणेत आहे ही यंत्रणेमध्ये ही खळबळ उडून देणारी ही बातमी आहे आणि या संदर्भातली अधिकृत जी नावं आहेत ती काही वेळातच आता ACBचे पथक आहेत ते त्यांच्याकडून जाहीर केली जाणार आहेत. मात्र या घटनेने वैभववाडी तालुक्यात एक खळबळ माजलेली आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. संकटांवर मात करण्यासाठी, जीवनात समृद्धी आणण्यासाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला साथ देतील शुभरत्ने. आर्थिक, प्रापंचिक, राजकीय आणि शारीरिक भरभराटीसाठी आजच आपल्या राशीचं शुभरत्न परिधान करा. 5 पिढ्यांपासून विश्वासाची परंपरा. शुभरत्न केंद्र, AH मोतीवाला, नेहरू चौक, महाराष्ट्र बँकेसमोर, निपाणी. मोबाईल 09448 14 24 21. नमस्कार. सिंधुदुर्गच्या पोलीस दलात खळबळ उडून देणारी घटना आज घडलेली आहे. वैभववाडी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक सूरज पाटील आणि हवालदार मारुती साखरे यांना ACBच्या पथकाने आज रंगेहात पकडलेल्या लाच घेताना रंगेहात पकडलेल्या एका तक्रारीचं तडजोड करण्यासाठी ही लाच मागितली होती. सुमारे 40,000ची लाच मागली होती. तडजोडी अंती ही 30,000 रुपये हे ठरले होते आणि त्यातील पहिला हप्ता आज 20,000 रुपये देण्याचा ठरवलं आणि ते 20,000 रुपयाची लाच देत असताना हे आज एक अधिकारी आणि एक पोलीस हवालदार हा रंगेहात ACBच्या पथकाने पकडलेले दुपारी 12:30च्या दरम्यान ही कारवाई वैभववाडी पोलीस स्थानकात केलेली आहे. आता ह्या दोन्ही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ACBच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना आज अटक करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या ज्या निवासस्थानाची आता चौकशी करण्यात येत आहे. ACBचं पथक आहे ते आत्ताच त्यांच्या दोन्ही या संशयितांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. त्यांच्या निवासस्थानाची झडती घेतली जात आहे. ही कारवाई आहे ती आज सकाळी करण्यात आलेली आहे आणि या लाचेची मागणी ही या पोलिसांकडून काल करण्यात आलेली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्या तक्रारदाराची असलेली पोलीस स्थानकात असलेली एक तक्रार होती ती त्याची तडजोड करण्यासाठी ही लाच मागितलेली होती. त्याला धमकवण्यात आलेलं होतं की तुझ्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल केला जाईल. एका महिलेसंदर्भातली ही तक्रार होती आणि त्या विरोधात या संशयितांनी लाचेची मागणी केली असल्याचे आता ACBच्या पथकाने सांगितले आणि त्यानुसार ACBच्या पथकाने सापळा रचून आज या दोन्ही संशयितांना रंगेहात पकडले आणि त्या दोघांवरतीही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात येणार आहेत. एकंदरीत वैभववाडीतली ही पोलीस दलातली जरी कारवाई असली तरी सिंधुदुर्ग पोलीस दलाला हादरवून सोडणारी ही एक मोठी कारवाई झालेली आहे. एकीकडे भ्रष्टाचार मुक्तीचे पावले उचलले जात असतानाच भ्रष्टाचाराची ही कुठपर्यंत पोचलेली आहे याचं हे उदाहरण आहे आणि या कारवाईने अख्खं शासकीय डिपार्टमेंट आहे ते हादरलेलं आहे. ह्या कारवाईमुळे आणखी बऱ्याच जे लाचखोर अधिकारी असतील, लाचखोर कर्मचारी असतील त्यांचेही धाबे दणाणलेले आहेत. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. त्याच चवीला कंटाळलेल्या खवय्यांसाठी उत्कृष्ट चवीची दररोज मेजवानी आपल्या सर्वांच्या आवडत्या सिंधुदुर्ग किनारा हॉटेलमध्ये. ठाण्यामध्ये 18 वर्षांपासून सुप्रसिद्ध असलेले सिंधुदुर्ग किनारा हॉटेल आता असलदे या गावात अगदी निसर्गरम्य ठिकाणी. नॉन AC, ओपन AC फॅमिली हॉल, AC बोटीत बसून जेवणाचा आनंद, प्रशस्त पार्किंग, स्वच्छ आणि प्रशस्त टॉयलेट, चहा, नाश्ता, जेवण यासह मालवणी, त्याचबरोबर मुघलाई, चायनीज, तंदुरी, नॉर्थ इंडियन अशी भरपूर व्हरायटी. आजच भेट द्या आणि अनुभव घ्या एका अनोख्या निसर्गरम्य मेजवानीचा. हॉटेल सिंधुदुर्ग किनारा, मुंबई गोवा हायवे, असलदे पेट्रोल पंपाजवळ, असलदे. संपर्क 8624 85 94 49 आणि 8624 90 94 49. हॉटेल सिंधुदुर्ग किनारा. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना भेटून तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सहकार्यानं काजू उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून 500 ते 1000 कोटी रुपयांपर्यंत सबसिडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या नेत्यांनी दिली. या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अशी मीटिंग पार पडली असून या संदर्भातली सर्वात पहिली बातमी आणि थेट वार्तालाप आपण पाहत आहोत तो फक्त कोकण 7 लाईव्हवर. पाहूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जागतिक स्तरावरचा काजू बीचं मार्केट
आणि काजूबीचं रेट आणि कोकणातील काजूबीचा रेट याच्यामध्ये प्रचंड तफावत, एक दरी निर्माण झालेली आहे. त्यामुळे ह्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्या जिल्ह्यातल्या किंवा कोकणातल्या काजूबीचा दर दरवर्षी घसरत चाललाय जात आणि याचा सगळ्यात मोठा तोटा जिल्ह्यातल्या कोकणातल्या शेतकऱ्याला त्याचा फटका बसतोय. आणि हा फटका बसायचा असेल इंटरनॅशनल मार्केटच्या काजू बीबरोबर आपल्याला जर मॅच व्हायचं असेल तर या काजू बीला किमान 15 ते 20 रुपयाची गोव्या सरकारच्या धर्तीवर सबसिडी देण्याची गरज आहे. आता 2.5 लाख मेट्रिक टन काजू बी असेल तर 2.5 लाख मेट्रिक टन काजू बीला जर आपल्याला सबसिडी देण्याची असेल तर त्यासाठी किमान 500 कोटी रुपयाची तरतूद आपल्याला करावी लागेल. आणि आत्ताच आमचे प्रदेश सचिव प्रमोदजी जठार आणि आमच्याशी या सगळ्या काजू उत्पादक शेतकऱ्यांनी चर्चा केली. त्याबरोबर असं ठरलंय की केंद्रीय कृषी मंत्री जे आहे तोमर साहेब यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवण्याची गरज आहे. जर कोकणातला शेतकरी वाचला पाहिजे असेल तर त्याला त्याचं नुकसान टाळायचं असेल तर ही सबसिडी देण्याची गरज आहे. ही केंद्राने देऊन दे, महाराष्ट्राने देऊ नये. गोवा सरकार जसं सबसिडी देते तशा प्रकारची सबसिडी यासाठी मिळण्याची गरज आहे. नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो भात उत्पादक शेतकरी आहे त्या भात उत्पादक शेतकऱ्यांनी ज्यांनी भात घातलाय भात खरेदी केंद्र किंवा त्यांनी भाताची ई पीक नोंदणी केली आहे अशा सगळ्या शेतकऱ्यांना जवळजवळ 5.5 कोटी रुपयाचा बोनस देण्यात आला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात भात उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळाला. असा दिलासा याच धर्तीवर याच स्टाईलने आपण काजू उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा बोनस स्वरूपामध्ये समजा 15 ते 20 रुपये दिले तर या काजू उत्पादक शेतकऱ्याला मोठा फायदा होऊ शकतो. आणि अशा प्रकारे शासकीय यंत्रणेने यासाठी पुढे येण्याची गरज आहे. आमदार प्रमोद जठार या विषयाचा पाठपुरावा करणार आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लवकरच केंद्रीय कृषी मंत्री तोमर साहेब यांची आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्यांची भेट घेणार आहोत. माझं म्हणणं आहे की कुठल्याही शेतकऱ्याने आत्महत्या करेपर्यंत कुठल्याही सरकारने थांबता कामा नये. त्यामुळे आता कमर्शियल क्रॉप ज्याला म्हणतो किंवा कोकणातला शेतकरी आजपर्यंत जो तगून राहिला म्हणजे त्याने कधीही कोणाकडे हात पसरला नाही किंवा कधी आत्महत्या केली नाही, तो फार काही कर्जबाजारी झाला नाही, याचं जर क्रेडिट कोणाला द्यायचं असेल तर मला वाटते त्या काजूच्या झाडाला द्यावं लागेल किंवा त्या काजू उत्पादनामुळे त्याला जे काही हातात येणारे पैसे होते ते त्याला पुरेसे येत होते म्हणून त्याला कोणाकडे हात पसरण्याची गरज नाही. आज हा सगळा काजूचा शेतकरी जो आहे हा काजू पिकवणारा शेतकरी संकटात आहे. कारण बाहेरून परदेशातनं येणारा काजू स्वस्त येतो आणि इथला शेतकरी अडचणीत येतो. त्यामुळे माझं प्रामाणिक म्हणणं आहे, आम्ही आज या ठिकाणी ही सगळी मंडळी या ठिकाणी बसलो, काजू व्यापारी, काजू शेतकरी सगळी मंडळी एका ठिकाणी आली, बँक आली, अतुलजी या ठिकाणी आली. या सगळ्यांच्या माध्यमातून आमचं असं लक्षात येतं आहे की साधारणतः केंद्र सरकारने महाराष्ट्र म्हणून 500 ते 1000 कोटीची जर प्रोव्हिजन केली तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचं दुप्पट होण्याचं जे मोदी सरकारचं तंत्र आहे ते पण यशस्वी होईल. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल, किमान आहे ते तरी टिकेल आणि या ठिकाणचा कधीही भविष्यात महाराष्ट्रातला काजू शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यामुळे आता आम्ही सगळ्यांनी ठरवलं लवकरच केंद्रातले नरेंद्रसिंगजी तोमर जे आहेत यांची भेट घेणं आणि आपल्या सिंधुदुर्गातले बलाढ्य नेते नारायणराव राणे साहेब हे सुद्धा आता केंद्रात बसतात, त्यांच्या सगळ्यांच्या मंडळीची बरोबर जाऊन भेटून आपण यासाठी भरघोस अशी 500 ते 1000 कोटीची ठोस मागणी करू ज्याच्यातून ही सबसिडी शक्य होईल. तर मला वाटते आपण आपल्या या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. कोऑपरेटिव्ह सेक्टर मार्फत ही जे काजू उत्पादक करणाऱ्यांची काजू खरेदी करण्यासाठी जिल्हा बँक असतील, विविध तालुका संघ असतील, पॅक्स असतील, यांच्या मार्फत ती खरेदी करावी. आणि आता साहेब म्हणाले तसंच की सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये जो काही शॉर्टफॉल आपल्याला मिळेल तो शॉर्टफॉल देण्याची तरतूद ही प्रत्येक वर्ष आपल्याला ॲन्युअल बजेटमध्ये केंद्र सरकारने जर केले तर आमचे जे सहकारी अतुलजी असतील, जठार साहेब असतील, की काजू बागायतदारांचा जो काही आता आत्महत्येकडे चालण्याचा प्रयत्न, कारण आता आर्थिक मंदीमुळे तिथला काजू बागायतदार अनेक अडचणीमध्ये येत आहे आणि हे काजू बाहेर काढायचे तर सगळ्यांनी एकत्र येऊन सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत हे पैसे आपल्या या कोकण भागासाठी मागणं हे अत्यंत गरजेचं आहे. आदरणीय शरद पवार साहेबांची सुद्धा मदत याच्यामध्ये काय लागली, त्यांचा अभ्यास आहे आणि त्याच्यातून आपण त्यांच्यापर्यंत जाऊन कोकणातल्या पक्षाचा कुठलाही न करता सगळे आम्ही पुढारी जे आहोत कोकणातले हे एक संघ होऊन या क्रॅश क्रॉपला
काजूच्या ह्या कॅश क्रॉपला जी काय मदत करता येईल ते आम्ही सगळ्यांनी करण्याचं एक दिलाने आता ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे पायलट अशी एक आत्ताची मीटिंग आमची ह्या कडेला झालेली आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांचा दबाव जोपर्यंत काजू खरेदी करणाऱ्या लॉबीवर पडत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही हे आमच्या सगळ्यांच्याच लक्षात आलं. जर एक वानगी दाखल तुम्हाला सांगायचं झालं समजा तर गोवा बागायतदार संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट नरेंद्र सावयकर नारायण राणे साहेबांच्या वाढदिवसासाठी जिल्ह्यात आले होते. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना घेऊन त्याला मुद्दाम आम्ही बोलवलं होतं. त्या दिवशी काजू बीचा दर होता 105 आणि त्याच्यानंतर पुढच्या 2 दिवसात काजू बीचा दर 130-135 रुपयावर गेला. म्हणजे जर प्रेशर आपण नीट वापरलं राजकीय प्रेशर तर हा जो काजू उत्पादक काजू खरेदी करणारा जो व्यापारी वर्ग आहे यांच्यावर प्रेशर किंवा कारखानदारांवर प्रेशर याचं येऊ शकतं आणि दराला चांगला भाव मिळू शकतो. आणि याला जर राज्य आणि केंद्र शासनाच्या पाठिंब्याची जोड मिळाली सबसिडीची तर 100% कोकणातील काजू उत्पादक शेतकरी खूप सुखी होईल. मला असं वाटतं की ही आजची सुरुवात आहे. लवकरच आम्ही केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना भेटू. त्यासाठी राणेसाहेब असतील, पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांचा खूप अभ्यास आहे. काजू बोंडीवर प्रक्रिया करणारा उद्योग ते या ठिकाणी सुरू करते. या सगळ्यांची मदत घेऊन लवकरात लवकर आम्ही या विषयावरचा तोडगा काढू. धन्यवाद. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी, पोलीस उपनिरीक्षकासह हवालदार एसीबीच्या जाळ्यात. काजू उत्पादकांना मोठा दिलासा, सबसिडीसाठी भाजप नेत्यांची दिल्लीला धडक. आणि वर्षभराच्या शिक्षकांचे प्रश्न सोडवणार, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंचा शब्द. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.